त्या मला समजून. हा का? असं किती वेळ भेटलीस की तू आई साहेबांना? अप्पे मी तुला सांगतोय, प्लीज मागे फिर. मी माझ्या सासूबाईंना भेटणार, तुम्ही मला अडवू नका. अगं तुला कळत कसं नाही अप्पे? आमच्या आई साहेब ज्वालामुखी आहेत, त्यांना नको खवळायला लावू. तू अशा काय करणारस? तू तू थांब तिकडं, मी आलोच. येऊ नका, तुम्हाला शपथ आहे माझी. घातली का शपथ? तुमचं ना नेहमीचं अस्त्रच आहे ते. काय फ्री कंट्री आहे, ज्याला जसं वागायचंय तसं वागा. अहो रागावू नका ना, हे मी आपल्या प्रेमासाठीच करते. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि त्या प्रेमासाठी मी काय वाटेल ते सहन करेन, अगदी आई साहेबांचा अपमान सुद्धा. बाय. अहो अयो, मी उठलेच नाही का काय? देवा, नाही, मी उठले होते सकाळी. मी व्यायाम केला, मी आंघोळ केली, मी 10 मिनिटं म्हणून 2 तास झोपली. होय, काय उपयोगाची नाही तू संजय. फोन कुठे गेला? यांचा मेसेज. मी बाहेर चाललोय, तू गाढ झोपली होतीस म्हणून तुला उठवलं नाही. कसं उठवतील? आपली आडगी बायको अशी सतड झोपली म्हणल्यावर. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? अरे देवा, सरप्राईज म्हणलं कीच भीती वाटते आता. कोण आहे? आम्हीच होत आई साहेब. एक बोलायचं होतं. बोलायसाठी चालत तुम्ही? बोला. हा, काय झालंय? हा, आम्हाला आणि आमच्या यांना या घराची खूप काळजी लागून राहिली हो. राजश्री, बिनकामाचा फापट पसारा नको, मुद्द्याचं तेवढं बोला. आम्ही कामात आहोत. ठीक आहे आई साहेब, काल जे झालं ना ते अजिबात चांगलं झालं नाही. कशाबद्दल? सुजित भाऊजींच्या अपहरणाबद्दल. अशा कोणाला आम्ही ओळखत नाही. ऐका आता. हो आई साहेब, अशी ओळख विसरून कशी चालेल? हो, घरचं रक्त आहे हो, असं वागून नाही चालायचं. खरं का? हे सांगायला आला होता तुम्ही? नाही आई साहेब, अहो त्या अपहरणावरचा राग सोडा आता. खरंच तिला काहीतरी काम असेल हो, म्हणून नसेल आली ती. तुम्ही ना परत तिला फोन करून बोलवून घ्या, फक्त आपल्या सुजित भाऊजींसाठी. फक्त सुजित भाऊजींसाठी. नाहीतर एक काम करायचं का, आम्ही तिला फोन करून बोलवून घेतो, घरातली मोठी सून म्हणून. काय झालंय? हा, काय ताप बीप आलाय काय? नाही, काय झालं? नाही, कधी ताप डोक्यात चढतो आणि माणूस बरळायला लागतो, म्हणून खात्री करून घेतली. स्वतःचा सोडून घरातल्यांचा कधी विचार केला नाही तुम्ही? बाहेरच्या लोकांचा कधीपासून विचार करायला लागलात तुम्ही? असं काय करते आई साहेब? सुजित भाऊजी आणि अपर्णा आपल्या घरातलेच आहेत. बाहेरचे आहेत ते. बास झालं त्यांची वकिली करणं. आणि आम्ही काय करायचंय, कसं करायचंय हे आम्ही ठरवतो आणि पुढेही आम्हीच ठरवणार. अहो आई साहेब, आम्ही सांगितलं या. आम्ही कामात आहोत, काम संपल्यावर आमची मीटिंग आहे. या तुम्ही.
संजीवनी रणजित ढाले पाटील नाही तुझ्या नाकवट तिथून ढाले पाटलांची सून झाले ना तर अपर्णा मोरे नाव नाही सांग. मी पण बघते ना कशी तू माझ्या वाटेत आडवी येते ते. हॅलो मॅडम, हाऊ डू यू डू? तू? हो मीच. जमल्या का मिरच्या? आता तुला जळीस्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे मीच दिसणार. काय ग, काल मी आले नाही तर तुला असं वाटलं असेल ना का मी कायमचीच गुल झाले. पण अपर्णा अशी एवढ्या सहजी हार मानत नसते. मी आले होते, आली आहे आणि येतच राहणार. आणि एक दिवस कायमच्या घरात येणार. आडव दम असेल तर. तू काय कालव्याचं पाणी आहे तुला अडवायला? हा, तुझ्यासारख्या माणसांना ना सोडून द्यायला पाहिजे. आणि तसं पण दारावर आलेल्या पांथस्थाला पाणी द्यायचे संस्कार आहेत ढाले पाटलांचे. पांथस्थ पाहुणा. अगं मी होणारी सून आहे ढाले पाटलांची. जा का कुटका बिटका असेल तर आणून ओळून टाक. शुभ असते असं येणाऱ्या सुनेला ओवाळलेलं. सुनेसाठी आणि घरासाठी. सून आणि तू? हो, डाऊट ठेवूच नको. तयारी करायला घे जा. बोलणी करायला आले आज. काय चाललंय? तुम्ही इथे कशासाठी आलात? आई साहेब, काल तुम्ही मला भेटायला बोलवलं होतं पण खरंच माझी कमिटमेंट होती त्यामुळे नाही जमलं मला यायला. म्हणून मी आज आले. आणि कालसाठी खरंच खूप मनापासून सॉरी आई साहेब. सॉरी? व्हॉट फॉर? असतात, प्रत्येकाच्या प्रायोरिटीज असतात. तुमच्या प्रायोरिटीमध्ये आम्ही बसत नाही हे तुम्ही काल दाखवून दिलेत. आई साहेब, तुम्ही गैरसमज करून घेताय प्लीज. आमचा वेळ आम्ही जपून वापरतो. काल तुमच्याकडे वेळ नव्हता, आज आमच्याकडे नाही आणि पुढेही नसणार आहे. या तुम्ही. अपर्णा, तू अपर्णा आहे होय? अगं मी ओळखते की तुला. आठवते का मी पुस्तकं पाडली होती तुझी?